समाज जागरूक आहे. सगळ्या विषयांवरती राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विषयावर अभ्यास करणारा समाज आहे. जगातल्या साऱ्याच घडामोडी, जगातल्या सगळ्याच घडामोडी त्यांचाही अभ्यास करणारा समाज आहे. आणि भारतात अशी विषमची स्थिती आज दिसत आहे. संविधानावर प्रश्न उपस्थित केले जातात. लोकशाही फासावर लटकलेली आहे. केवळ फास आवळण्याचं शिल्लक आहे. आणि अशी स्थिती असताना काय करावं नेमकं? लोक बोलता बोलताना अशा स्थितीत आता एकदा पुन्हा भीमा कोरेगाव घडवावं लागेल, तेव्हा आपल्या प्रश्नांची उकल होईल, असा हा रोष. कारण आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, आमचे मुद्दे घेऊन तरी हारतो. यांनी घटनेचे 61A प्रमाणे निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच घ्याव्या, हा कायदा बदलून ईव्हीएम लादून, हे काय शास्त्रज्ञ आहेत, ईव्हीएम लादून आमच्या बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका 5 वाजल्यानंतर सायंकाळी 76 लाख हे कुठलं मतं आली, ज्याची उत्तरं निवडणूक आयोगाकडे नव्हती. केस टाकली. आता तर निवडणूक आयोगाने तो सगळा डाटा विसर्जित करून डिलीट केला. कोण काय केलं तुम्ही? आता त्याचं काय केलं तुम्ही? निवडणूक आयोगाला हटवायचं असेल तर कायद्यानुसार कमीत कमी 100 लोकसभेचे खासदार, 50 राज्यसभेचे खासदार मिळून, त्यावेळेला जर अध्यक्षानं लोकसभेच्या घेतलं तर बरं, नाही तर तुम्ही काय करा. बघा, ज्या काही थोड्या थोड्या घटना घडतील, त्या संबंधित ज्या त्या विभागातल्या ज्या घटना येतील ना, तर त्या तिकडल्या कलेक्टरवरती जातील. पण निवडणूक आयोगाला काही धक्का लागणार नाही. म्हणजे मेहमूद प्राच्या सुप्रीम कोर्टाचा तो सुप्रीमो किमान हे सगळ्या लिस्ट संबंधी, या मतदारांच्या यादी संबंधी, एवढंच नव्हे तर हे CCTVचे फुटेज मागितले. हायकोर्टाने परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी लोकसभेत राज्यसभेत निर्णय झाला, आम्ही नाही देणार. म्हणजे काही दादागिरी लागली, ठोकशाही लागली. तुम्ही काय केलं? देशात ही स्थिती आहे. आणि इथल्या युवकांनी, बुद्धिस्ट लोक तयार आहेत, पण बाकीचा हा ब्राह्मणेतर समाज आहे ना, हिंदुत्व या शब्दाच्या नावाखाली काय करायचं काय नाही. म्हणजे या आमच्या हा सगळ्या शेतकरी वारसा असलेला हा समाजाला, बच्चू कडूंचं आंदोलन, शेतकऱ्यांचं, हा सगळा शेतकरी समाज रस्त्यावर उतरला. हो, आमचा साळा देवेंद्र फडणवीस त्यांनीच आश्वासन दिलं होतं की तुम्हाला कर्ज माफ करणार मी. काय लोकांनी मागितलं का? त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात केलं. आता तर सगळे फेक न्यूज वाटली ना. त्यांनी काय माहिती नाही कसं पडलं, हायकोर्टातनं ऑर्डर आणली आणि हायकोर्टातर्फे हे आंदोलन मिटवून टाकलं. हायकोर्टाचा सन्मान करावा. काय करणार? आणि अशी जर स्थिती आली तर काय करणार? नेपाळ सारख्या सगळा तरुण मैदानात उतरला, कोर्ट जाळले, कोर्ट जाळलं, पंतप्रधानाचं कार्यालय जाळलं, पंतप्रधान पळून गेला, संसद जाळली, सुप्रीम कोर्ट जाळलं. काय करणार तुम्ही? अशी स्थिती कधी येऊ शकते. याचा अर्थ आम्ही काय सरकारला मारा, संसद जाळा, सुप्रीम कोर्टाला, हे नाही आम्ही सांगणार. आम्ही नाही सांगणार. ते स्वतः मोदी शाह एवढे गुन्हेगार आहेत, जो हिटलर की चाल चले वो हिटलर की मौत, ते स्वतः आपल्यालाच गोळ्या घालून त्यांना मराव झालं. आपल्याला कोणाला काय मारावं? आम्ही काय मारणार आहोत? आम्ही सावध करणार आहेत बाबांनो. हे आमचा हा देवेंद्र फडणवीस पालकमंत्री आहे गडचिरोलीचा, आणि देवेंद्र आणि नरेंद्र मिळून हे अख्खं जंगल सोन्याच्या खाणी, हिऱ्याच्या खाणी लागलेलं आहे. अख्खं जंगल गौतम अडाणीच्या घशात टाकले. आम्ही या वर्षीच गेलो ना आळंदी, इथून भीमा कोरेगाव पासून पंढरपूरला 2045ला मराठ्याच्या धर्मांतराचा सोहळा करणार. भागवती असोत, वारकरी असोत, महानुभावपंथी असोत, नाथपंथी असोत, लिंगायतपंथी, सगळ्यांच्या धर्मांतराचा सोहळा 2045. तुम्ही 20 वर्ष मारायचं नाही, म्हणजे तुम्हाला पंढरपूरचा मराठ्यांच्या धर्मांतराचा सोहळा पाहते. ही संभाजी ब्रिगेडवाली आहे ना मंडळी, त्यांनी शिवधर्माची स्थापना. मूळ शिव हा आहे ना, शिव या शब्दाचाच अर्थ निर्वाण आहे.
आता निर्वाण शब्दाचा अर्थ मग ते बुद्धिस्ट करतील. हेही धर्मांतर आहे. तुम्ही 20 वर्षे मरू नका, म्हणजे तुम्हाला हा सगळा ब्राह्मणेतर आदिवासी भटकायुक्त समाज धर्मांतराच्या लाटा उसळणार आहेत आणि पुन्हा मूळ रस्त्यावर मूळ प्रवाहात सगळे लोक येणार आहेत, इतिहासाला जाणणार आहेत. सर, आपली क्षमा मागणे प्रश्नचा दोन प्रश्न आहे. तर ताजा प्रश्न आहे, आपले जिथे प्रवचन चालू आहे, हा कार्यक्रम जे चालू आहे त्या भूमीवर, ही भूमी आहे आळंदीची. ही जागा आहे 28 गुंठे महारवतनाची. ह्या जागेवर जे बुद्धविहार आहे 10 गुंठेत आहे. 18 गुंठे पोलिसांना दिलेला आहे. पोलीस डिपार्टमेंट एक जागा हडप करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे साक्षर हे आमचे रद्दगे साहेब आहेत. याबद्दल आपण काय म्हणणार? जिथे तिथे बघा, सोमनाथचं मंदिर, अध्यक्ष ट्रस्टी नरेंद्र मोदी आहेत, डॉक्टर वीना जैन ती टीचर पण आहेत, डायरेक्टर महानिदेशक आहेत पुरातत्व खाते, आणि त्यांची टीम गेली. त्याला वाटलं सोनं नाणं काही मणिरत्न मिळतील, खोदायला लावलं. तिथे खोदलं तर 3 माळ्याचं बुद्धविहार मिळालं, भगवंताच्या धातू मिळालं. आता देणार आहेत का ते? अजिबात देणार. हा, महूचं असंच झालं. महूला मी मागणी केली, 1000 एकराचा प्लॉट हा खाली करा मिलिटरी. बाबासाहेब तिथे घडले ना, तिथे जन्माला आले आमचा बोधिसत्व भावी बुद्ध. 1000 एकराचा प्लॉट द्यावा गव्हर्नमेंटनी. इथून मिलिटरी दुसरीकडे हलवता येतं ना, जंगलात हलवता येतं, पण हे काम नाही करणार. तसं हे बोकांडीत बसलं बरं प्रकरण पोलीस. बुद्धांनी काय करावं हे सांगा. बुद्धांनी काय करावं? आपण कोर्टात गेलं, कोर्टाचीच वाट आहे. आता मोर्चे तर खूप काढलेत तुम्ही, आहे ना, मोर्चा विनंत्या खूप झालेत. आता आपल्या तिथे महाराष्ट्र शासनामध्ये मांडणारे कोणी नाही आहेत ना. मांडलं तरी अल्पमतात आपण आहोत. हा, आंदोलन केलं रस्त्यावरच तुम्ही, तरी हे कोर्टाची ऑर्डर घेऊन आपलं आंदोलन अशी चिरडून टाकण्याची नाही. माहिती आहे, डॉक्टर सोनन वांगचुक 46 पासून त्यांचे वडील मिलिटरीचे ऑफिसर होते. हा स्कॉलर माणूस, डॉक्टरेट माणूस, 19 म्हणजे त्या वातावरणाचा हा पर्यावरण वैज्ञानिक आहे. तो सरकारचं प्रतिनिधित्व घेण्यासाठी पाकिस्तानला गेला, त्याच्या देशप्रेमी वाटला. आता घटनेच्या अनुसूची 6 नुसार 46 पासूनच त्यांचं लेह लडाखचं आंदोलन सुरू आहे स्वतंत्र राज्याचे. त्यामुळं घटनेच्या 6व्या सूचीनुसार आम्ही स्वतंत्र राज्य लेह लडाखचं देऊ हा जाहीरनामा भाजपचा आहे, आणि त्याच्या आधारावर आंदोलन सुरू झालं. 2 वर्ष त्यांना जमानत, नासामध्ये टाकलंय त्याला. 2 वर्ष त्यांची जमानत मिळणार. तुम्ही आम्ही काय केलं? आम्ही तरी किमान मोर्चा तरी काढला. तुम्ही काय केलं? देऊच्या लोकांनी, इथल्या आळंदीच्या लोकांनी, कुठल्या तरी लोकांनी. अरे आपल्या इथे बुद्धिस्ट लोक आहेत सगळे. गावांवरती लहान लहान पोरं मेली, अजून माहिती नाहीये. ते बुद्धिस्ट आहे. हा अरवल पर्वत आहे ना सगळा. एवढा जता गुजरात, राजस्थान, हरियाणा हा पाठ, पंजाबचा पाठ, अख्खं जंगल गौतम अडाणीच्या, तो प्रदेश आहे ना पूर्ण जो लेह लडाखचा, तो सगळा परिसर गौतम अडाणीच्या घशात टाकलाय. हा अरवल पर्वत. अरे तुम्ही आक्रमण केलं तरी एक बुलडोजर टाळलं तर तुमचं काढून टाकतात. गौतम अडाणीला आता ते सगळं पहाड तोडू लागले, सगळे लोक रस्त्यावर उतरले, मला निमंत्रण देत आहेत. तिकडून वांगचुकच्या पत्नीचा तिथल्या कार्यकर्त्यांना म्हणते, जी आपण येताय का बघा, आता हे आंदोलन संपल्यावर, आम्ही पदयात्रा संपल्यावर येऊ म्हटलं. म्हणजे हे सामूहिक आंदोलन, तिकडे जे भिल समाज सगळा तिथून हटवला जाणार आहे. याच वर्षी जो आम्ही धर्मांतराची घोषणा केली ना, देवेंद्र फडणवीस बोलला, हे लोक दिंडीतही यायला लागले, विठ्ठल बुद्ध आहे, विठ्ठल बुद्ध आहे असं म्हणायला लागले. हे अर्बन नक्सल आहेत. दुसऱ्या दिवशी नागरी हक्क कायदा म्हणून पारित केला. कशासाठी? गौतम अडाणीचं सुरक्षण करण्यासाठी. तो सगळ्या गडचिरोलीचा परिसर गौतम अडाणीच्या घशात टाकलाय त्यांनी, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी. आणि एवढंच नव्हे, आता तिथून आदिवासींना हटवणार आहे. म्हणजे आम्ही काय करतो आहोत, कुठे आहोत? म्हणजे आदिवासींना पळवून लावणं. ते मुस्लिम असोत, ते जैन असोत, शीख असोत, इसाई असोत, त्यांचे मंदिरं तोडा. हा आपला अयोध्येचा हा मालमटेरियल आपलाच, पण सरकारने हिसकावला की नाही, आम्ही आहोत म्हणजे. म्हणजे सोमनाथचाही मामला, बोधगयेचा मामला 134 वर्ष झाली. आपला भूषण गवई आले, थोडासा आशावाद वाढला होता. पण आता आम्हाला काय माहिती, ज्या न्यायाधीश लोहियाची हत्या ज्या तळीपारांनी केली होती, त्याच्यामुळे भूषण गवईंनी त्यांना वाचवलं.
त्याचं बक्षीस पत्र म्हणून 6 महिन्यासाठी ईव्हीएमची केसही त्यांच्याकडे जाणार नव्हती आणि महाबोधी विहाराची त्यांच्या पटलावर जाणारच नव्हती, अगोदरच ठरलेलं. म्हणजे या भूमीची विशेषता अशी आहे उलट अनुसूचित जाती जमाती या क्रिमिलियन हे उपवर्गीकरणाचा भाग आमचा माणूस आला ना, आमच्याच पाठीत खंजीर खुपसून गेला, असं झालं. काय करणार आहात? ज्यांचं उत्पन्न 5 लाखाच्या वरती आहे त्यांना सवलती मिळणार नाही. बघा, अरे हे उपवर्गीकरण अबकडन आमच्या पाठीत खंजीर खुपसून गेला. आता विचार, याची पहिली पिढी भूषणची ठीक आहे, दुसऱ्या पिढीचं काय होईल त्याला तरी माहिती आहे का? त्यामुळं कोण कसं वागतं, आता कोणावर विश्वास ठेवायचा? त्यामुळे तावून सुलाखून आपण हे आंदोलन बाबासाहेबांच्या या संघटनांना पुन्हा पुनरुज्जीवित करून मोठ्या हिमतीनं नव्या दमानं आपल्याला पुढे सरसावं लागेल. सगळ्या प्रगतीशील संघटनांना एकत्र घेऊन आपल्याला ही कायद्याच्या दायऱ्यात राहून लढाई करावी लागेल. त्याची या भूमीची विशेषता अशी आहे, ही भूमी 14 जानेवारी 57 इथे मुकुंदराज आंबेडकर साहेब इथे आले होते. त्यांनी धमक दिशा दिली. या भूमीची भविष्यता अशी आहे. तालुक्यातून 2 ठिकाणं, आळंदी आणि राजगुरुनगरच्या जवळ वाडा. 14 जानेवारी 57 संविधानानंतर 1 वर्षांनी झालेलं. त्यामुळं ही तर दीक्षाभूमी म्हणून मान्यता आपण असंच वर्णन करत राहतो. हडप कशी होऊ द्यायची मग? नाही, आपण ही दीक्षाभूमी म्हणूनच तिचं वर्णन, हे केवळ स्मारक नाही तर मुकुंद आंबेडकरांच्या उपस्थितीत या ठिकाणी धर्मांतराचा सोहळा, दीक्षांचा सोहळा. त्यामुळं आहे ना, दीक्षाभूमी ही आळंदी दीक्षाभूमी आहे आणि दीक्षाभूमीचं मोठं वैभव असतं. 14 तारखेला तुम्ही दरवर्षी किमान मोठा कार्यक्रम ऑर्गनाईज करायचा आणि सगळ्या लोकांना पुन्हा बोलवायचं. हे चैत्यभूमी सारखी पुन्हा वाढेल बरं का. आणि हा दबाव देऊन, सरकारवर दबाव देऊन हा मोर्चा सगळा आपण मुंबईत घेऊन जाऊ. सगळे मुंबईत घेऊन जाऊ आणि सगळ्या प्रगतीशील संघटना एकत्र करून मुंबईत घेऊन जाऊ आणि या दीक्षाभूमीची पुनर्रचना की मुकुंदराव आंबेडकरांच्या उपस्थितीत धम्मदीक्षा झाली, त्यामुळे ही दीक्षाभूमीच आहे. आणि अशा सुरात हा सगळा 14 जानेवारीला हा मोठा कार्यक्रम तुम्ही ऑर्गनाईज करावा. देशाविदेशातल्या भिक्षूंना, उपासिकांना आवाहन करावं. नक्कीच याला आणखी जोर मिळेल आणि यांना एक ऊर्जा मिळेल मोठी आणि पुन्हा या बाबासाहेबांच्या संघटना पुन्हा ह्या जीवित होतील आणि पुन्हा नव्या दमानं कामाला लागतील.